जाऊ का मी? हा मॅडम मॅडम आम्ही काय करतो, तुम्हाला ना घरापर्यंत सोडायला येतो आम्ही. चला ग. अरे रे थांबा, तुम्ही पण फार दमलेले आहात आणि आज आपण खूप काम केलंय ना. आणि तसंही माझं घर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. उद्या भेटू आपण. काय भवानी, ठीक आहे ना? बरं, सांभाळून जा. रात्रीची वेळ आहे, सगळ्यांना सांभाळून दे. ठीक आहे, बाय मॅडम. नमस्कार मॅडम. कोण आपण? आता परत ओळख सांगायला लावू नका. ओळख विसरला काय? सूर्याजी सरकारांचा निरोप आहे. ही निरोप द्यायची वेळ नाही, उद्या भेटू. उद्या कधी येत नसतो मॅडम. आणि सूर्याजी सरकारना विरोध करणाऱ्यांना उद्या कधी दिसत नसतो. तेव्हा आजच, आत्ताच महाराष्ट्रातले सगळे पक्ष सरकारांच्या विचारानं चालतात आणि तुम्ही सरकारांना विरोध करताय. बरं दिसतंय का हे बरं दिसतंय का? हे बघा, तुमच्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरणारी मी नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लढतच राहणार आहे मी. ठीक आहे, मग जीव राहणारच नाही. विद्या मॅडमला मारणारे डोमदादा, अजय, सलीम आणि रॉकी आहेत. निक्या, तू मॅडमला सांभाळ. चला ग. तूच नारी रणमरदारी, तूच नारी रणमरदारी, दुर्गा काली जय भवानी, जय भवानी, जय जय भवानी, जय. सोड तिला. काय करते तू? सोड सोड तिला. चल सोड तिला. अरे सोडवा तिला. इन्स्पेक्टर, तुला माहित आहे ना मी कोणाचा मुलगा आहे ते? 1000 वेळा वॉर्निंग देऊन पण तुम्ही ऐकत नाही. गुंडागर्दी, मारामारी किती सहन करायच्या आम्ही.
या मंत्र्या संत्र्यांच्या भ्रष्टाचारी राजकारणाने आमचे हात बांधले जातात, नाहीतर कायद्याने एका एकाला सुतासारखा सरळ केला असता. आला तुझ्या बापाचा फोन. हॅलो, हा कोण बोलतोय? सरकार तुम्ही? हा सांगतो साहेब बसनी. सरकारचा फोन होता म्हणून. साहेब सरकारचा फोन होता. हा, कोणाचा पण फोन असू दे, याला आत टाक पहिले. या म्हणाव कायद्यानं सोडवायला, मग बघू. चल रे चल चले. बसा बसा. थँक्यू. हे बघ पोरी, तू जे करतेस ना ते योग्यच आहे, पण ज्याला तू भर रस्त्यात अडून मारलंस ना, त्याच्या बापाच्या जीवावर हे शहर चालतं. शहरच काय, या महाराष्ट्राचं राजकारण चालतं. तेव्हा तुला सावध राहायला पाहिजे. नमस्कार साहेब. कोण तुम्ही? आत विचारून येता येत नाही काय? अच्छा अच्छा, म्हणजे विचारून यायचं असतं का? चुकलं साहेब. येऊ का साहेब? या या. आले सूर्याजीचे चमचे. हे आमचे वकील. हा अजय भोसलेचा जामीन. त्याला कायद्याने सोडवायला आलोय. दादा भवानी. हवलदार. हॅलो साहेब. नमस्कार साहेब. ही घ्या कागदपत्र आणि सोडा त्याला. चला. हे कुठेतरी थांबायला हवं. हे बघ भवानी, हे सगळं थांबू शकल्या असत्या फक्त विद्या काळे. ते कसं काय? जर त्यांचंच पॅनल निवडून आलं असतं तर. आवाज वाढवशील तर आयुष्य कमी होईल. कशाचं मटण आहे? कशाचं मटण आहे? कोंबडीचं. विचारले तुला? विचारलं होतं तुला? विचारल्याशिवाय कोणी बी बोलायचं नाही. इथे प्रश्न विचारायची किंमत असते. कशाचं मटण आहे? कशाचं मटण आहे? आणि उत्तर देण्याची परवानगी कशाचं मटण आहे? कोंबडीचं. फक्त आम्हाला आहे. आपापल्या बायकांना समजावा. नाही तर उद्या तुमचं खिमा दिसेल इथं. त्या कळीचं पॅनल बरखास्त व्हायलाच पाहिजे. त्या कळीचं पॅनल बरखास्त व्हायलाच पाहिजे. अरे, रात्रीच्या मीटिंगचं काय झालं? काय होणार, विद्या काळेंचं पॅनल बरखास्त झालं. चला, या गोष्टीवर एक एक सिगरेट हो जाए. यस हो जाए. आता कलर करा. कशाला काळजी करताय नगराध्यक्ष? आम्ही असल्यावर कसली काळजी? सोडा हो. इलेक्शन एकाच बाजूने होतील आणि नगराध्यक्ष तुम्हीच व्हाल. नाही हो सरकार, पण त्या भवानीमुळे काळजी वाटते हो. सरकारच्या जबानीवर विश्वास आहे ना तुमचा? अहो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचं सरकार निवडते. ही तर साधं नगराध्यक्ष आहे. बरं येऊ आता. या तुम्ही या. या. वामन्या, काय करायचं? काय करायचं म्हणजे तिला आपल्या पार्टीत घ्यायचं. डोकं फिरलंय का तुझं? सरकार प्लॅन तरी आहे का?
तिला आपल्या पार्टीत घ्यायचं, निवडणुकीचा सगळा खर्च आपण करायचा, तिची आपली काही जाती दुश्मनी नाही, तिला निवडून आणायचं, नगराध्यक्ष बनवायचं, मग तिच्या डोक्यावर तुमचा हात असणार. पाहिजे तसं राजकारण करून घ्या. अहो तुम्ही किंग मेकर असणार, किंग मेकर. वाघर पण शाबूत आणि ससा पण जुळीत. ते ऐकल ऐकणार की, ती ऐकणार नाही. अहो या वामण्याची कमाल बघा, अशी काही चतुराई करून दाखवतो की सावज आपोआप जाळ्यातच आलं पाहिजे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. दादा तुम्ही इकडे. भवानी येते का इथं? होय भावानी येते की. तिला सांग मी आत बसलोय. होय सांगतो की. वामन दादा आलेत आज तुमच्याशी मीटिंग करायला. बोल. भवानी, खून मारामाऱ्या आपल्या दोन पार्ट्या कशाला? विष्णूचे नवे अवतार भगवान बुद्धांनी सांगितले, दंगे मारामाऱ्या करू नका आणि काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा आपण असं करूया ना, तुमचीच पार्टी निवडून आणूया, आमचं संपूर्ण सहकार्य राहील. शिवाय तुझी परिस्थिती सरकारनं माहितीये, म्हणूनच तर त्यांनी मदत पाठवली आहे. बरं मग नगराध्यक्ष सुद्धा तुलाच करायचं ठरवलंय. मला काय करावं लागेल? आमच्या पार्टीतून इलेक्शन लढवायचं. आमचे आशीर्वाद घेऊन आम्ही सांगेल त्या पद्धतीने कारभार करायचा. नाहीतर तुला सरकारचा दरारा माहितीच आहे. त्यात तू पडलीच मुलगी, ना तुमच्या संघटनेला कुठल्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा. असं समजू नकोस सरकार तुला घाबरले म्हणून. सरकारची शिरी एकदा का हल्ली ना की तुझं ओम समर्पयामे, तुझे किती तुकडे होतील आणि कुठे कुठे पडतील हे तुला सुद्धा कळणार नाही. ही धमकी आहे का? तसं समज हवं तर. ही भवानी कोणाची गुलाम म्हणून राहणार नाही. सांग तुझ्या सरकारला. एकच फाईट, हवा झाली टाईट. आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. एकच फाईट, हवा झाली टाईट. मुठावळली उठली स्त्री पेटली लाईट. जन्म आमचा सहन करायला नाही, जन्म आमचा लढायला झाला आहे. डोळ्यात स्वप्न, हातात धैर्य, नियती बदलायला आलो आहे. मान तोडतो आज आवाज, भीतीला देतो आम्ही उत्तर. शांत होतो म्हणून कमकुवत नाही, गरज पडली तर वज्रासारखा स्वर. एकच फाईट, हवा झाली टाईट. आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. एकच फाईट, हवा झाली टाईट. आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. आम्ही अबला नारी नाही, आम्ही सबला नारी आहोत. जखमा आमच्या कहाणी झाल्या, त्यातूनच क्रांती वाहत आहे.